आदिवासी कोळी मल्हार समाजाचा आजचा हा मेळावा आयोजित केलेला आहे। त्या मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय अविनाशजी सुतार साहेब, राज्यस्तरीय आदिवासी कोळी मल्हार समाजाचे कमिटीचे आणि त्यांनी बरेचशी आज मेहनत घेतली ते माझे सहकारी माननीय विलासजी बेलकर साहेब, समाजाचे माझे आमदार माझे सहकारी माननीय राजेशजी पाटील साहेब, सुनीलजी धलके साहेब, पांडुरंगजी बेलकर साहेब, अनंताजी पाटील, मंचावर बसलेले बरेच सर्वच आदरणीय मान्यवर सन्माननीय आणि इथे उपस्थित असलेले सर्व कोळी मल्हार समाजाचे माझे बांधव बंधू आणि भगिनी, खरं तर माझ्या ऑफिसला या मंत्री महोदय आलेले आहेत म्हणून मला थोडंसं जाऊन ना परत यायचं आहे। माझं थोडक्यातच मी म्हणत होती तेव्हा बेलकर सरांनी गेल्या 2 महिन्यापासून कोळी मल्हार समाजाचा मेळावा चांगल्या पद्धतीने व्हावा आणि सतत चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली, नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून चांगलं नियोजन केलं। आज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून लग्न कार्य असतील, बरेचसे प्रोग्राम असतील आणि उन्हाचा सुद्धा बराच आहे, त्याच्यामुळे मला वाटतं समाजातील बरेचसे समाज बांधव इथे उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु जे काही उपस्थित आहेत आपल्याला त्यांनी मेळावा ठेवण्याचा दृष्टिकोन जो ठेवलेला आहे तो समाजामध्ये प्रत्येक समाजातील कोळी मल्हार समाजाचा सिनियर करस्पॉन्डंट ते लहान व्यक्तीला एकमेकाची ओळख झाली पाहिजे, एकमेकाला ओळखलं पाहिजे का आमचा समाज कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये विस्तारित झालेला आहे, त्याची संकल्पना आणि ओळख झाली पाहिजे। या दृष्टिकोनातून हा खऱ्या अर्थाने मेळावा आयोजित केलेला। ह्या मेळाव्याचा दृष्टिकोन एक समाज एकत्र आला पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे 2000 जेव्हापासून मला समजतं राजकारण आणि जेव्हापासून मी राजकारणाच्या माध्यमातून सक्रिय झालेले आहे किंवा समाजकारणाच्या माध्यमातून तेव्हा समाजाचा जेव्हा विषय येतो आदिवासी समाजाचा तेव्हा मी पुढेच मग ज्या सरकारमध्ये मी असलो आणि त्या सरकारच्या विरोधात जरी मला आंदोलन उभं करायचं असलं तरी मी पुढे असतो, कारण की माझ्यासाठी माझा समाज सर्वप्रथम आहे हे मी दर्शवण्याचा प्रयत्न इथे करतो। 2006च्या वेळेस जेव्हा धनगरांच्या संदर्भातली जी भूमिका झाली, वेगवेगळ्या माध्यमातून भूमिका जी झाली, त्यावेळेस बोगस आदिवासींचा शिरकाव झाला 2006ला, तेव्हा मला राजकारण खूप कमी समजत होतं आणि नव्यानंच माझी जी एंट्री झाली होती तरी सुद्धा मी शिवसेनेत काम करत असताना सुद्धा त्यावेळेला सुद्धा मी एक भव्य आदिवासी समाजाचा तिथे कुठल्याही पक्षाचं बॅनर न घेताना फक्त समाजाचा सपोर्ट घेऊन ना मला वाटतं 10,000च्या आसपासचा त्यावेळेचा युवा तरुण एकदम होतो मी 2006च्या 5-6च्या वेळेस, तेव्हा 10,000च्या आसपासचा आदिवासी बांधवांचा मोर्चा मी तिथे आपल्या समाजासाठी पालघरमध्ये धडकावला। त्यानंतर दुसरा विषय 2014ला आला, नवीन जिल्ह्याची पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली, पालघर जिल्हा पूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये होता आणि तिथे सुद्धा ज्या वेळेस धनगरांचा विषय आला त्यावेळेस मी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार होतो आणि अशा परिस्थितीमध्ये धनगरांचा मोठा शिरकाव करण्याचा संघटन 4 महिन्यात लगेच निवडणुका होत्या राज्याच्या आणि अशा वेळेस त्यांनी भूमिका जी घेतली ती भूमिका घेतल्यानंतर मग आम्ही ठरवलं का कुठल्याही पक्षाचं जर आपल्याला नेतृत्व नाही ठेवायचं, ताकद सगळी उभी करायची, तर आम्ही काकांना तिथे नेतृत्व म्हणून दिलं, काळूराम काकांना, आणि तो मोर्चा ऐतिहासिक असा मोर्चा मला 35,000 ते 40,000 संख्येने जो
तालुक्यावर मोर्चा केला, जिल्ह्यावर. त्याच्यासाठी सरकार हलवण्याचं काम या पालघर जिल्ह्याच्या आदिवासी बांधवांनी केलं, हे सुद्धा महाराष्ट्र सरकारने पाहिजे. ह्याच दृष्टिकोनातून 2014चा विषय आला आणि तो थांबला तिथे. कारण की महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचं मोठं आंदोलन उभं झालं होतं त्यावेळेस. आणि तदनंतर मग पुन्हा आता गेल्या 1 वर्षापासून एक भूमिका अशी घेण्यात आली का तेव्हा सुद्धा बंजारा समाज हा आदिवासीमध्ये शिरकाव करण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांनी घ्यायला सुरुवात केली. ही भूमिका जेव्हा त्यांनी घ्यायला सुरुवात केली तेव्हा आम्ही आदिवासी सर्व आमदार 24-25 आम्ही आदिवासी आमदार, आपल्याला जिल्ह्यामध्ये कुठल्या तरी पद्धतीने आपल्याला आंदोलन उभं करावं लागेल. कारण की आपला समाज अजूनपर्यंत मुख्य प्रवाहामध्ये आलेला नाही आणि त्याचा गैरफायदा घेऊन कुठेतरी धनगर असतील, बंजारा असतील, वेगवेगळ्या माध्यमातून घुसले तर आपल्या समाजाला संपवून टाकतील. या दृष्टिकोनातून ते भूमिका घेतली आणि त्या पद्धतीने तसं वातावरण या राज्यामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा झालं तेव्हा पुन्हा व्यासपीठावर बरीचशी मंडळी होती. आम्ही पुन्हा बसलो, 2-3 मीटिंग घेतल्या, सभा घेतल्या आणि तो जो मोर्चा आता त्याला मला वाटतं 1 वर्ष पण झालेलं नाही त्या विषयाला. तो मोर्चा सुद्धा मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही सर्व बरेचसे आदिवासी बांधव सक्रिय होता. तो सुद्धा आपला 30 ते 35 हजाराच्या संख्येने मोर्चा तिथे दाखल झाला जिल्ह्याला आणि त्याची सुद्धा दखल महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घेतली गेली. हे काय मी सांगतो, हे सांगण्याचं कारण एकच का जेव्हा जेव्हा आदिवासी समाजावर कोणी वाकड्या नजर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही पक्ष बघत नाही, समाज आमच्यासाठी सर्वप्रथम आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काही पण करायला तयार. ही भूमिका आमची सर्वांची आहे. हीच भूमिका आपली. आजचा हा कार्यक्रम ठीक आहे, आपण 45 या पद्धतीने वेगवेगळ्या पोट जाते आपल्या, परंतु कोळी मल्हार समाजाची जर आपण हे घेतलं तर आपली ओळख, एकमेकाची ओळख झाली पाहिजे. आपला समाज कुठल्या जिल्ह्यामध्ये सक्रिय आहे, कुठल्या मुंबईमध्ये कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये, याच्यासाठी हे मेळावे आपल्याला सतत करायचे आहेत. परंतु जेव्हा कुठला खाला आपल्या समाजावर किंवा आदिवासी समाजात असेल तेव्हा 45च्या आधी आम्ही एक आहोत हा सुद्धा मेसेज देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. नक्कीच आजचा मेळावा वेलकर साहेब आपण चांगल्या पद्धतीने आपल्या टीमनी सर्वांनी केला, त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व समाजाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत इथं थांबवतो. जय आदिवासी, जय कोळी मल्हार.